जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मन हेची राम जनी मेघश्याम, देही आत्मा राम पाहे डोळा, पाहुनिया डोळा स्वरूपी मुरावे, वाचेसी असावे राम नाम। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांना नतमस्तक होऊन वंदन करते। तुम्हा सर्व श्रोत्यांना अभिवादन करते आणि साधन निरूपण या समासाला प्रारंभ करते। आपण बघितलं होतं की ह्या सगळ्यासाठी साधना अत्यंत महत्त्वाची आहे। आत्मस्वरूपाचं ज्ञान, आत्मज्ञान करून घेणं इतकं सोपं नाही। ते गुह्यातील गुह्य ज्ञान आहे आणि त्याच्यासाठी आपल्या जीवनाची एक आखणी तयार करावी लागते। ती साधना अंगात बाणवावी लागतात, कारण आचरण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। शाब्दिक ज्ञान, शाब्दिक माहिती ही सांगणं, वाचणं, बोलणं हे सोपं आहे, पण ते आतमध्ये आपल्यामध्ये अंगात बाणवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। ती साधना आचरणीय करणं महत्त्वाचं आहे। त्यासाठी त्यातल्या अनुभवी व्यक्तींचा, संत सज्जनांचा सल्ला घेणं, त्यांचा सहवास घेणं, जाणत्याशी संपर्क साधणं, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात। आणि ही सगळी साधनं कोणती आहेत हे साधन निरूपणामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे। ते म्हणतात, जे सकळ साधनांचे सार, जेणे पाविजे पैल पार, जेणे साधने अपार, साधक ते सिद्ध झाले श्रीराम, ते हे जाण रे श्रवण, करावे अध्यात्म निरूपण, मनन करिता समाधान, निजध्यासे पावती श्रीराम। म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आणि आवश्यक साधन म्हणजे श्रवण आहे। नवविधा भक्तीमध्ये सुद्धा श्रवण भक्ती हा सर्व भक्तींचा पाया आहे। नाना ग्रंथातून नाना प्रकारची साधनं सांगितलेली आहेत। त्यातलं निश्चितपणे कोणतं साधन निवडायचं हे ठरवलं तर अख्खं आयुष्य निघून जाईल। मायाजालातून बाहेर पडण्यासाठी श्रवण यासारखं दुसरं साधन नाही, असं समर्थ अनुभवाने सांगतायत। इतकंच नव्हे, अनेक साधक या साधनांनी सिद्धत्वापर्यंत पोचले आहेत अशी ग्वाही पण समर्थ देतात। श्रवण करायचं तर ते परीक्षितीसारखे, श्रवणी जसा गुण परीक्षितीचा, असं समर्थ म्हणतात। त्यामुळे आपल्याला सर्वांना माहिती आहे, भागवत कथा 7 दिवस ऐकल्यामुळे परीक्षिती राजाला मुक्ती मिळाली। हे आम्ही भागवतात ऐकतो। आम्ही 7 दिवस भागवत कथा ऐकतो, एकदा नाही, दोनदा नाही, दरवर्षी ऐकतो। पण आम्हाला मुक्ती मिळते का हो? म्हणजे आमच्या आणि परीक्षितीच्या ऐकण्यामध्ये काहीतरी फरक आहे। परीक्षितीने हृदयाचं कान करून श्रवण केलेलं आहे। श्रवण म्हणजे नुसतं ऐकणं नाही हो,
हे श्रवण भक्तीने करायचं आहे. नुसतं श्रवण करायचं नाही, श्रवण भक्ती करायची. म्हणजे श्रवण, मनन, चिंतन, निदिध्यासन आणि त्यामध्ये आचरण, हे सगळं मिळून श्रवण भक्ती होते, जी कल्याण स्वामींची होती. समर्थांनी दासबोध सांगितला आणि कल्याण स्वामींनी तो मनाचे कान आणि हृदयाची लेखणी करून लिहिला. तो कायमचा त्यांच्या हृदयावर कोरला गेला. समर्थ धन्य धन्य हा नरदेहो म्हणतात ते उगीच नाही. त्याची रचनाच इतकी उत्कृष्ट आहे. कान समोरासमोर आहेत, एक या बाजूला एक त्या बाजूला, पण अगदी समोरासमोर आहेत. ज्या गोष्टी ऐकण्यासारख्या नसतात त्या या कानाने ऐकून त्या कानाने सोडून द्यायची सोय इथे केलेली आहे. कारण हा एकदम स्ट्रेट हायवे आहे. इकडून ऐकायचं, तिकडून सोडून द्यायचं. इकडून तिकडून आले वारे, नळी फुंकली सोनारे, असं आपण म्हणतोच, ती आपल्याकडे म्हण आहे. पण ज्या स्वहिताच्या, श्रेयसाच्या, चांगल्या गोष्टी असतात, स्वार्थाच्या नाही, श्रेयसाच्या, उत्तम, निस्वार्थपणाच्या, अशा ज्या गोष्टी असतात त्या चिंतन मननासाठी हृदयात उतरवायच्या असतात. आम्ही नेमकंच उलटं करतो. प्रपंचाच्या गोष्टी आत आत साठवून ठेवतो आणि परमार्थाच्या गोष्टी या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देतो स्ट्रेट हायवेवरनं. श्रवण चांगलं आणि वाईट दोन्ही असतं. आमच्या कानावर सकाळी उठल्यापासनं अनेक गोष्टी कानावर पडत असतात. दूधवाला आहे, पेपरवाला आहे, कामवाली बाई आहे, शेजारणीच्या गप्पा आहे. हे ऐकणं म्हणजे श्रवण नव्हे. समर्थ म्हणतात, श्रवणामध्ये सार श्रवण तेची अध्यात्म निरूपण. ते श्रवण करायला पाहिजे. ते सुद्धा काया वाचा मने एकाग्र होऊन करायला पाहिजे. समर्थ उगीच धन्य धन्य हा नरदेहो म्हणत नाहीत. त्याला आणखीन अनेक कारणं आहेत. आपल्या शरीराची रचनाच पहा. 2 कान एकमेकांजवळ आणले तर हृदयाचा आकार तयार होतो आणि मन हृदयात असतं. कानानी मनापासून श्रवण केलेलं हृदयात जातं. आपण इंग्लिश शब्द जर बघितला, HEART, हार्ट, या शब्दाच्या मध्ये सुद्धा H आणि T हे 2 बाजूचे 2 शब्द सोडले तर इयर, EAR हा शब्द आहेच की. म्हणजे हार्ट, HEART, हार्ट, याच्याच मध्ये EAR, इयर हा शब्द आहे. म्हणजे श्रवण झाल्यावर त्याचं मनन करण्याकरता ते हृदयात उतरवलं पाहिजे. सतत त्याचा अभ्यास केला की मनन होऊन गोष्टी हृदयात केंद्रित होतात. त्याचं आचरण करणं महत्त्वाचं आहे. एकदा त्या गोष्टींचं मनन झालं, त्याचा सतत निदिध्यास झाला. हा निदिध्यास झाल्यानंतर त्या गोष्टी आपल्या अंतःकरणात बिंबतात आणि त्याप्रमाणे आचरण व्हायला सुरुवात होते. आणि आचरण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे आचरणात आलं म्हणजे मग ते श्रवण परीक्षितीसारखे होते आणि मग समाधानच आहे, मुक्तीच आहे, आत्मज्ञान आहे. याची देई याची डोळा मुक्ती मिळते. जेणे साधने अपार, साधक ते सिद्ध झाले. एखाद्याने खात्री दिली ना की त्या साधनावरचा आपला विश्वास दृढ होतो. अर्थात ग्वाही देणारा तितका समर्थ असावा लागतो. श्रवणाचं सार काढून त्याचं मनन, चिंतन, निदिध्यासन, आधी मुळामध्ये चांगलं श्रवण कोणतं, वाईट श्रवण कोणतं, आध्यात्मिक श्रवण कोणतं, हे सगळं त्यातलं सार काय आहे ते काढून घ्यायचं. ते काढल्यानंतर असार टाकून द्यायचं. त्याचं मन जे सार आहे, श्रेयसाचं आहे, योग्य आहे, उत्कृष्ट आहे, निस्संशय आहे, अशा सगळ्याचं मनन, चिंतन, निदिध्यासन करायचं आहे. आधी मनन करायचं, मग चिंतन करायचं आणि मग त्याचं आचरणामध्ये उतरवायचं असतं. मग समाधान मिळतं. श्रवणापासून सुरू होऊन समाधानापर्यंत नेणारा हा साधन मार्ग आहे. त्यामुळे इथे त्यांनी असं म्हटलेलं आहे
की परमेश्वराने दिलेल्या श्रवणेंद्रियाचा उपयोग अध्यात्म श्रवणासाठी करावा. पूर्वापार पद्धत आहे. एकाग्र मनाने श्रवण मनन करावं. त्यामुळे कानामागचा कान असणारी अतिशुद्ध जाणीव जागृत होते. आपल्याला कान हे इंद्रिय आहे, पण कानामागचा कान म्हणजे त्याला शक्ती पुरवणारा, ऐकण्याची शक्ती पुरवणारा कोण आहे? तो कानामागचा कान आहे. ती जी शक्ती पुरवली जाते त्या शक्तीमध्ये शुद्ध जाणीव निर्माण होते आणि मग आपल्याला परमार्थाकडे वळता येतं. सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारासार विचारे संत संगे. सगुण आधार आहे, पण निर्गुण मिळवायचं आहे. यासाठी वर जायला, आपली उन्नती व्हायला शिडी कशाची आहे? सगुणाची आहे. पण त्या शिडीमध्ये रमायचं नाही. शिडीला पायऱ्या किती आहेत, त्याची लांबी रुंदी किती आहे, त्यातला मधलं अंतर किती आहे, काही गरज नाही. त्या शिडीवरनं, त्या सगुणाच्या शिडीवरनं चढत चढत वरती जायचं आहे. आणि एकदा का वरती गेलं की मग शिडी महत्त्वाची नाही आहे. वरती चढून जाणं महत्त्वाचं आहे. कारण निर्गुणाकडे जाणं हे आपलं ध्येय आहे. म्हणजे मग निर्गुणाकडे जायचं आहे. मग सगुणाचं काय करायचं? तर सगुणाचा आधार फक्त वरती जाण्याकरता घ्यायचं आहे, पण जायचं आहे उद्दिष्ट मात्र अंतिम ध्येय, अंतिम गंतव्यस्थान निर्गुणाकडे जाणं हेच आहे. आणि जर निर्गुणाकडे जायचं ध्येय असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? त्रिगुण असार आहेत हा विचार घ्यायला हवा. त्रिगुण असार आहेत. कारण आपली उपासना ज्या वेळेला अंतर्मुख उपासना चालू होते तेव्हा ती अंतर्मुख होताना विचारांवर आधारित असणं गरजेचं आहे. आपल्याला तमोगुण सोडायचाच आहे, तो नकोच आहे. रजोगुणाचा उपयोग करायचा आहे. तमोगुण सोडायचा आहे म्हणजे परमेश्वराने तो निर्माण केलेला आहे, त्या अर्थी त्याचा उपयोग नक्की आहे. त्याचा उपयोग जरुरी पुरता, पानामध्ये मीठ असावं तेवढाच करायचा आहे. झोप तमोगुणी आहे, पण ती आवश्यक आहे. कारण त्यामुळे आपलं शरीर हे साधन व्यवस्थित राहतं. तेवढा त्याचा वापर करायचा आहे. पण शक्यतो तमोगुण त्याज्यच आहे. रजोगुणाचा उपयोग नक्की करायचा आहे, कारण तो क्रिया करणार आहे. पण त्यात रमायचं नाही की मी केली क्रिया. करता राम हे लक्षात ठेवायचं आहे. आणि नंतर सद्गुणाकडे तो रजोगुण वळवायचा आहे, जेणेकरून आपल्या हातनं सत्कर्म होतं. म्हणून रजोगुण हा सत्वगुणाकडे पण वळवता आला पाहिजे. पण नंतर तो सत्वगुण तोही सोडायचा आहे. कारण तो सत्वगुण आपल्याला परमेश्वरापर्यंत नेत नाही, कारण तो गुणातीत आहे, 3 गुणांच्या पलीकडे आहे. आपण जर गुण घेऊन त्याच्याकडे गेलो तर त्याच्याशी एकरूप होता येत नाही. त्यामुळे तमोगुण त्याज्य आहे. रजोगुणाचा सत्वगुणाकडे वळवण्याकरता उपयोग करायचा आहे, किंवा रजोगुणही हळूहळू सोडून द्यायचं आहे. आणि नंतर सत्वगुणाकडे वळल्यानंतर सत्वगुणही सोडावा लागतो, कारण तो आपल्यामध्ये अहंकार निर्माण करण्याची शक्यता असते. म्हणून तर भगवंत अर्जुनाला सांगतात, निस्त्रैगुण्यो भव अर्जुन. या 3 गुणांच्या पलीकडे जायचं आहे. श्रीकृष्ण जेव्हा परमधामाला जायला निघाले, म्हणजे निर्वाण काळाची वेळ आली, त्यावेळेला उद्धव तिथे होता. उद्धव म्हणतो, बाबा तुझ्याशिवाय मला करमणं शक्यच नाही, तर तू मलाही घेऊन चल तुझ्याबरोबर. त्यावेळेला भगवंत म्हणतात, अरे माझ्याबरोबर येणं कुणालाही शक्य नाही. मला हे तुला जे दिसतंय माझं नामरूप दिलेलं, हे जे माझं नामरूप तुला दिसतंय ना, ते फक्त मी भक्तांच्या सोयीसाठी घेतलेलं आहे. तू माझा खास भक्त आहेस, निश्चितपणे तू ज्ञानी भक्त आहेस, खास भक्त आहेस, पण तरीही ते शक्य नाही. तू बद्रिकाश्रमाला जा, सगुणाचा आधार घे आणि मग माझ्या निर्गुण स्वरूपाचं चिंतन कर आणि मग पुढे ये. परमार्थ क्षेत्रामधलं आपलं सगुण चिंतन
म्हणजे आपलं बालवयातला परमार्थ असतो सगुणाचं चिंतन. पण ते जर आपल्याला श्रेष्ठ ज्येष्ठ वृद्धत्वासारखं करायचं असेल तर निर्गुणाचं चिंतन महत्त्वाचं आहे. सगुणाच्या आधाराने जायचं आहे आणि लोकांना समजण्यापुरतं मी आत्ता सगुण रूप धारण केलं आहे म्हणून मला नाम रूप दिसतं आहे, ते भक्तांची सोय म्हणून आहे. पण मुळातलं माझं स्वरूप निर्गुण निराकार आहे. त्यामुळे तुम्ही कुणीही माझ्याबरोबर येणं शक्य नाही. पण तुम्ही सगुणाचं चिंतन करा आणि निर्गुण स्वरूपाकडे वळा. निर्गुण स्वरूपाचं अंगीकरण करा, त्याची उपासना करा आणि मग पुढे येऊन मग मला भेटणं तुम्हाला शक्य आहे किंवा तुम्हाला मला भेटणं शक्य आहे असं भगवंतांनी सांगितलं. कारण मुळात त्याचं ते निर्गुण स्वरूप आहे. इथे समर्थही आपल्याला तेच सांगतात, सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. उपनिषदात बृहदारण्यक उपनिषदात सुद्धा म्हटलंय, आत्मा वारे द्रष्टव्य श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यो. आता मन बुद्धी चित्त अहंकार अशा सगळ्या इंद्रिय संघाताला एकत्र ठेवणारा आणि त्यांच्यामार्फत त्यांना शक्ती पुरवून सगळी कामं करवून घेणारा, साक्षी रूपाने राहणारा तो जो खरा मी आहे तो स्वसंवेद्य आहे. त्याचं श्रवण मनन चिंतन, त्या अंतरात्म्याचं श्रवण मनन चिंतन निदिध्यासन करून ते तत्त्व जाणायचं असतं आणि मग त्याची अनुभूती घ्यायची असते. श्रवणानंतर साधकाला अनेक शंका येतात, कारण श्रवणच केलं नाही तर काय तेच समजत नाही आणि समजलं नाही तर शंका येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मला एखादी गोष्ट विज्ञानातली काही कळतच नाही आहे, ती मी कधी वाचलीच नाही, त्याच्याबद्दल मी कधी ऐकलंच नाही, तर त्याच्याबद्दल मला शंका निर्माण होण्याचं कारणच नाही. पण जेव्हा श्रवण केलं जातं, एकाग्र चित्ताने त्याचं अध्ययन केलं जातं, मनन केलं जातं, चिंतन केलं जातं, त्याचा आपल्याला ध्यास लागतो, तेव्हा असं का तसं का, हे अशा ह्यानी काय होतं तशा ह्यानी काय होतं अशी एक जिज्ञासा निर्माण होते आणि आपल्याला साधकाला शंका येतात. मग त्याचा साधक बाधक विचार करण्यासाठी मनन पुन्हा करावं लागतं. साधक काय आहे, बाधक काय आहे, जे बाधक आहे त्याचा त्याग करावा लागतो आणि जे साधनेच्या दृष्टीने गरजेचं आहे त्याचं मनन चिंतन करावं लागतं. शरीर मन बुद्धी चित्त या सगळ्या गोष्टी आत्मानुभवाच्या आड येणाऱ्या आहेत. त्या फक्त त्याचं चिंतन करण्यासाठी उपयोगी आहेत. पण चिंतनानंतर अनुभूतीच्या वेळेला त्याच्याही पलीकडे जावं लागतं, त्या सगळ्याचा निराश करावा लागतो. आणि म्हणून इथे तो साधक बाधक विचार झाल्यानंतर मनबुद्धी चित्त अहंकार, कारण ते मनातीत आहे, मनाच्या परे आहे, बुद्धीच्या परे आहे, बुद्धीच्या अतीत आहे, इंद्रियांच्या अतीत आहे, असं ते तत्त्व जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर या गोष्टींचा सुद्धा फक्त शिडीसारखा वापर करणं गरजेचं आहे. एकदा तिथपर्यंत वरती चढून गेलो की मग मात्र आत्मानुभव घ्यायचा असतो. त्यापूर्वी या सगळ्या गोष्टींचा निराश करावा लागतो. त्या श्रवणात सातत्य हवं हे निश्चित आहे. जीवनाच्या नित्य द्वंद्वात्मक धामधुमीतून एकम एव अद्वितीय असं सत्य परब्रह्माचा निश्चय टिकून राहण्यासाठी आपल्याला श्रवणामध्ये सातत्य घ्यावं लागतं. समर्थ करुणाष्टकामध्ये म्हणतात, निरूपणी हे सद्वृत्ती होते. आपण ऐकायला बसतो तेव्हा खूप छान वाटतं, असं आता करायला पाहिजे हेही मनात येतं. निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थळत्याग होता सवेची जाते. काये करू रे क्रिया घडेना, तुझवीण रामा मजकंठवेना. अशा तऱ्हेने हे होतं. आमची स्थिती अशीच आहे. आम्हाला तिथे बसतो ऐकतो त्यावेळेला सगळं पटतं, सगळं करावंसं वाटतं, पण पुन्हा आम्ही मायेत गुंतून जातो आणि प्रपंचाच्या मध्ये लागतो. अशी आमची स्थिती आहे. चित्त विचलित होऊ न देता साधक विचारांना घट्ट धरून ठेवणं आणि बाधक विचारांना दूर करणं म्हणजे निदिध्यास. साधक विचारांना घट्ट धरून ठेवायचं आणि बाधक विचारांचा
निराश करायचं आहे, दूर करायचं आहे त्यांना. याला निदिध्यास असं म्हणतात. काही निजध्यास असाही शब्द वापरला जातो. निज म्हणजे आत्म्याचा ध्यास. मनन करता समाधान निजध्यासे पावती असं म्हटलं आहे. समर्थ निजध्यास हा शब्द वापरतात. निज म्हणजे आत्मस्वरूप, जे आमच्यामध्येच आहे त्या निज म्हणजे आत्मस्वरूपाचा ध्यास घेणं. मांडुक्य कारिकेमध्ये पण असं म्हटलेलं आहे. त्याला निजध्यास असं म्हणतात. ते हे जाण रे श्रवण करावे अध्यात्म निरूपण. आता हे करताना श्रवण कशाचं करायचं? आध्यात्मिक ग्रंथाचं करायचं आहे. बाकी कुठल्या ग्रंथांचं करायची गरज नाही आहे, कारण आपल्याला तिथपर्यंत पोचायचं आहे. आपल्याला जर सायन्सला जायचं असेल तर सायन्सच्याच पुस्तकाचा अभ्यास केला पाहिजे. आपल्याला जर काही गणितातलं तज्ज्ञ व्हायचं असेल तर त्या पुस्तकांचा अभ्यास करावा लागतो. जर इथे आम्हाला आत्मज्ञान करून घ्यायचं आहे तर अध्यात्म विवरण करणारे ग्रंथच वाचायला हवेत. कारण चित्त विचलित करतात ते ललित साहित्य असतं आणि चित्त संस्कारित करतात ते संत साहित्य असतं, वाङ्मय साहित्य असतं, ग्रंथसंपदा असते. म्हणून संत साहित्याचं किंवा अध्यात्म ग्रंथाचं श्रवण करावं. ते हे जाण रे श्रवण करावे अध्यात्म निरूपण. इथे निरूपण म्हटलं म्हणजे श्रवण मनन चिंतन तर करायचंच आहे. पुढे आपल्याला काय समजलं आहे हे कळण्यासाठी त्याचं निरूपण पण करायचं आहे. कारण निरूपण करताना आपण त्याचा आणखीन अभ्यास करतो. कोणी शंका विचारली तर आपल्याला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे या दृष्टिकोनातनं अभ्यास करतो. तो अभ्यास आणखीन सखोल होतो. त्यामुळे संत साहित्याचं किंवा संत वाङ्मयाचं, आध्यात्मिक वाङ्मयाचं श्रवण मनन चिंतन करायचं आहे. मी देह आहे ही भावना अविद्या आहे आणि मी आत्मा आहे हे महाकारण देहाचं लक्षण आहे, म्हणजे सद्विद्या आहे. हे समजण्यासाठी श्रवण मनन आचरण महत्त्वाचं आहे. त्यामुळे जीव शिव ईश्वर ब्रह्म म्हणजे काय याचं ज्ञान होतं. आचरणाने ते प्रत्यक्ष अनुभवास यायला लागतं, म्हणजेच निजध्यासे पावती. त्यांनी असं म्हटलेलं ना, मनन करता समाधान निजध्यासे पावती. पुढे समर्थ म्हणतात, संगत सज्जन महानुभावी परमार्थ चर्चा करीत जावी. हई गई सर्वथा न करावी ज्ञातेपणे करुनी श्रीराम. परमार्थ उठा ठेवी करिता लाभची आहे तत्वता. दिवसेंदिवस शुद्धता वृत्तीस होये नीच नवी श्रीराम. आणखीन एक सूचना दिलेली आहे. एकदा एखादी गोष्ट ऐकली, वाचली, समजली, आता काही फारसं पुन्हा वाचण्याची गरज नाही असं करू नये. दासबोध झाला की वाचला. ज्ञानेश्वरी? हो, ज्ञानेश्वरीसुद्धा वाचली. समजली का? हो, अर्थ त्याचा तिथे लिहिलेलाच होता. एक ओवी वाचली, एक अर्थ वाचला, समजली की तीसुद्धा. आता वाचायची काही गरज नाही आहे. किती वेळा वाचणार? तीच तर ज्ञानेश्वरी, त्यात काही बदल होणार आहे का? नाही होणार. म्हणजे एकदा वाचली, आता पुन्हा वाचण्याची गरज नाही असं आम्हाला वाटतं. पण खरं सांगू का, हा वृथा अभिमान आहे. आपण जेवढ्या वेळा दासबोध वाचू तेवढ्या वेळा नवीन अर्थ उलगडत जातो. जेवढ्या वेळा ज्ञानेश्वरी वाचू तेवढ्या वेळा त्याचं आणखीन ज्ञान होत जातं. त्यामुळे आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन सतत करायचं असतं. वाचन हे श्रवणातच येतं, कारण तिथे आपले डोळे त्याच्यावरनं फिरत असतात, कान ते ऐकत असतात आणि मुखाने ते आपण बोलत असतो. एका वेळी 3 क्रिया होत असतात. पण त्याचबरोबर संत मंडळींबरोबर चर्चाही करावी. विचारांचं आदान प्रदान होतं. प्रत्येकाचं दृष्टांत सांगण्याची पद्धत वेगळी असते, प्रत्येकाची बोलण्याची पद्धत वेगळी असते, प्रत्येकाचा सांगण्याचा विषय जरी एक असला तरी सांगण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. असं श्रवणाचं महत्त्व आहे.
स्वप्रयत्नांनी आपल्या चंचल मनाला शांत स्वरूपामध्ये हे वाङ्मय स्थिर करतं. आणि ते करणारे संत सज्जन साधू असे असतात, ज्यांना खरं म्हणजे आनंदरूप परमात्म्याचा यथार्थ बोध झालेला असतो. ते नित्य आपल्याच आत्मानंदामध्ये आनंदाचे डोही आनंद तरंग असेच रमलेले असतात. असे हे महानुभाव असतात. त्यांच्याशी चर्चा करताना हयगय कंटाळा करू नये. परमार्थ उठाठेवी करता लाभची आहे तत्वता. व्यवहारात आपण म्हणतो काय करायची ती नसती उठाठेव, काही गरज नाही आहे, मग त्याच्यापासून काही आपल्याला लाभही मिळणार नाही, काही फायदाही नाही, तोटाही नाही, काय करायचं ते करून. नसती उठाठेव हा शब्द व्यवहारात बदनामच झालेला आहे. पण अध्यात्मामध्ये उठाठेव कसली आहे? परमार्थ उठाठेवी करता. ही उठाठेव म्हणजे अभ्यासातलं सातत्य, नित्य नूतन ग्रहणशक्ती, ज्यामुळे साधक साध्याच्या जवळ जातो. सद्भाव, सदुपासना, सद्विचार, सद्विवेक, सत्संगती ह्या सगळ्यामध्ये सातत्य हवं. त्यामुळे अभ्यासात सातत्य येतं आणि मग लाभची आहे तत्वता. उठाठेव हा शब्द खरं म्हणजे अभ्यासाचं सातत्य, नित्य नूतन ग्रहणशक्ती या दृष्टिकोनातनं वापरलेला आहे. श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यासन यांनी चित्तशुद्धी होते आणि वृत्ती शांत होते. साधनासुद्धा नित्य नूतनतेने केली जाते. त्याच्यातसुद्धा वेगवेगळा प्रकार आला की आनंद होतो आणि मनापासून ती केली जाते. त्यामुळे अशा तऱ्हेने हे सगळं श्रवणाचं महत्त्व आपल्याला समर्थांनी इथे सांगितलेलं आहे, कारण ते महत्त्वाचं साधन आहे. श्रवण आणि मनन या ऐसे नाही साधन, म्हणून नित्य नूतन केलेची पाहिजे श्रीराम. जैसे ग्रंथी बोलिले तैसेच स्वये पाहिजे केले. या कारणे जैसे ग्रंथी बोलिले तैसेची स्वये पाहिजे केले. येथे क्रियेच्या माथा आले निश्चितार्थे श्रीराम. श्रवण मनन हे सगळं केलेची पाहिजे, करायला पाहिजे, नेहमी करायला पाहिजे, सातत्य पाहिजे. कारण आपण रोज जेवतो, असं होत नाही ना की ठीक आहे मी 8 दिवसाचं एकदम जेवून घेते, काही हरकत नाही, असं करत नाही. जेवायला आपल्याला वेळ कमी लागतो. अगदी तासभर लागला जेवायला, अगदी चावून 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 खाल्लं तरीसुद्धा एवढाही लागत नाही. जेवायला वेळ कमी लागतो, पण ते खाल्लेलं पचवायला मात्र जास्त वेळ लागतो. 5-6 तास लागतात पचायला, म्हणजे खाल्लेलं पचवायला वेळ जास्त लागतो. पण म्हणून रोज जेवावंच लागतं आणि पचेल तेवढंच खावं लागतं, नाही तर ते बाधतं. तसं श्रवणसुद्धा रोज करायचं आहे आणि ते पचवण्यासाठी त्याचं मनन झालं पाहिजे. जेवण पचलं तर शरीराला पुष्टी मिळते. तसं श्रवण मनन चिंतन करून त्याचा ध्यास घेता येतो, निजध्यास घेता येतो. त्यामुळे भक्ती, ज्ञान, वैराग्य प्राप्त होऊन 4 देहाचं निरास करता येतो आणि आत्मतत्वाच्या मार्गाला पुष्टी मिळते. म्हणजे श्रवणानंतर मनामध्ये शंका येणं शक्य आहे. साधक बाधक विचार करायचा असतो, त्यासाठी मनन करावं लागतं. आपलं शरीर, मन, बुद्धी, चित्त या सगळ्या गोष्टी या अनुभव घेण्याच्या आड येतात. तो साधक बाधक विचार केल्यावर बाधक विचार दूर करून साधक विचारांना घट्ट धरून ठेवणं म्हणजे निधिध्यास, हे आपण पाहिलं. चित्त विचलित होऊ द्यायचं नाही, हाच निधिध्यास, आत्म्याचा ध्यास. जो साधक विचार पक्का करतो, हाच ध्यास घ्यायचा आहे म्हणून विचार पक्का करतो. जनी जाणता भक्त हो निराहे. अशा तऱ्हेने आपल्याला आपल्या निश्चयावर दृढ व्हावं लागतं, ते महत्त्वाचं आहे. आणि म्हणून
या साधनेची सिस्टीम कशी आहे, ती सिस्टीम समजावून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मागे आपण सांगितलं होतं की विनोबाजींनी सांगितल्याप्रमाणे नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट रिझल्ट अँड फॉरगेट द सिस्टीम. साध्य होता साधनांचा ठाव नाही, हे सगळं आपण बघितलेलं आहे. शंकरावर अभिषेक करायचा आहे म्हणजे एकदम पालद्या ओतायच्या नाही आहेत, हळूहळू अभिषेक करायचा आहे. मग असंच का तसंच का विचारायचं नाही. त्याचं कारण श्रद्धस्व, त्याच्यावर श्रद्धा ठेवायला पाहिजे. अध्यात्म ग्रंथाचं सुद्धा रोज थोडं 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 सेवन करायला पाहिजे, मनन चिंतन करायला पाहिजे. त्यात सातत्य असायला पाहिजे. हे सातत्य कसं असायला पाहिजे हेही आपल्याला विचार करावा लागतो. हे सातत्य कसं असायला पाहिजे याबद्दल समर्थ दासबोधात म्हणतात, सेविलेची सेवावे अन्न, घेतिलेची घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन, केलेची करावे श्रीराम. हे कसं करायचं याबद्दल सिस्टीम काय आहे ते बघण्यासाठी, त्याचा विचार करण्यासाठी आपण इथेच थांबूया आणि तो विचार उद्या करूया. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ.